is not offense because such a harm is coming under general exception. Section 95 of the IPC giving protection to such a act of the person. Why such an act will be protected under section 95? Because in such a causing lesser harm, there would be no such a intention in the mind of person. काम शेजारी बसलेल्या मित्राच्या कानफटात मारली तर तो अपराध होईल का? चापट मारली तर तो अपराध होईल का? त्यासाठी तुम्हाला पोलिसात तक्रार करता येईल का? आणि जर तक्रार केली तर त्याची पोलिसांनी दखल घ्यायला हवी का? तर कायदा म्हणतो अशा तक्रारीची दखल जरी घेतली तरी ते एक्सेप्शन असल्यामुळे त्याखाली शिक्षा करता येणार नाही. पण या अनुषंगाने मला एक इथे मुद्दाम सांगायचं आहे की हे उदाहरण सांगण्या पाठीमागचा माझा हेतू असा आहे, सेक्शन 95 ऑफ द IPC and section 509 of the IPC. Section 95 gives the protection to the accused that causing slight harm to other is not offense. That would be what do we say? That will be protected by the section 95. But giving such a type of slap to person by one man to woman, giving such a slap to woman by man, whether it is offense, हा offense होईल का? Yes. Why? Because of that act, the modesty of woman would be outraged. की एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला चापट मारल्यानं तिला तिचा आत्मसन्मानला इजा पोचते, तिला लज्जा उत्पन्न होऊ शकते आणि असं जर कृत्य केलं तर तो मात्र याच कायद्याच्या कलम 509 प्रमाणे अपराध होतो. आणि त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे KPS गिल वर्सेस रूपन बजाज या केसमध्ये KPS गिल नावाच्या IPS ऑफिसरनं एका पार्टीमध्ये ही जी कॉकटेल पार्टी होती त्या पार्टीमध्ये KPS गिल नावाच्या अधिकाऱ्यानं रूपन बजाजच्या बॅक साईडला चापट मारली आणि ती गोष्ट रूपन बजाजला सहन झाली नाही म्हणून तिनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्याची दखल घेतली, अधिकाऱ्याला अटक झाली, त्याची केस त्या हायकोर्टापर्यंत गेली. तर त्यामध्ये KPS गिल यांचा डिफेन्स असा होता की अंडर सेक्शन 95 ऑफ द IPC that act was not intentional, therefore I would be protected by under section 95. परंतु हायकोर्टाने त्यांना दोषी धरलं आणि 509 खाली त्यांना त्या अपराधासाठी शिक्षा केली. तर या काही ज्या गोष्टी आहेत की क्राईम एक्सेप्शन्स आणि whether that act is punishable. One more important aspect going to the main theme of the punishment. What are the exceptions? Section 96 to 106. These acts are also exceptions. These are also right of defense, right of defense of body and property. That section 96 onwards up to 106. That provisions are there in IPC. Means every person has right. What right? Right to protect his own body or others' body, or right to protect the property of other or property of self. पण हा जो काय राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी अँड प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती काय कायद्यानं बंधन आहेत का हो? काही रेस्ट्रिक्शन्स आहेत का? आहेत. आता याच्यामध्ये काय रेस्ट्रिक्शन्स आहेत की फॉर एक्झाम्पल इफ समबडी इज अटॅकिंग ऑन युअर बॉडी, जस्ट हिज coming from front side, abusing you, nothing in hand of that person, just he using abusive language and words and came towards the accused person and immediately accused reacted with weapon, maybe sword, maybe gun, and by that sword he caused injury to that person who caused such an attack. Whether the accused can say that that act
whatever injury I or blow I have given as for right of my private defense of body, तर हा त्याला अधिकार प्राप्त होतो का? तर या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी पाहाव्या लागतात. का दोन गोष्टी पाहाव्या लागतात? की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी इज देअर, बट व्हॉट एव्हर द फोर्स यू यूज्ड टू डिफेंड युअर सेल्फ, whether that force was required and whether that force are reasonable. की समोरचा निशस्त्र व्यक्ती तुमच्या अंगावरती धावून येतोय, तुम्ही शस्त्र घेऊन त्याच्या अंगावर धावलात, त्यानं तुमच्या बॉडीला कुठेही टच न करता केवळ 4 शिव्या दिल्यात म्हणून तलवारीनं त्याच्यावर वार केलेत, आणि जर तुम्ही म्हटलात की त्यानं मला शिव्या दिल्या, तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्यामुळे मला भीती निर्माण झाली की मला तो इजा पोचवेल किंवा माझ्या जीविताला हानी पोचेल, तर हा डिफेन्स तुमचा प्रिव्हेल होणार नाही. का नाही प्रिव्हेल होणार? बिकॉज that force which you used to defend yourself, as alleged you saying defend for yourself, was not required, not reasonable. It was excessive force, unnecessarily used, and therefore that case will not come under the right of private defense of body. And same thing is about the property. Is overall from section 76 to 106, whatever the general exceptions given in Indian Penal Code, these provisions are protecting the offender from saying that though the wrong is criminal in nature, but only for the reason that there was no intention in the mind of the accused by doing that particular act, and though because of that wrongful act the injury sustained to the victim, but that injury was not intentional, and therefore he will not be punished for that act. These are the various things about right of private defense or various rights provided under IPC to person who committing the wrong. मग आता हे झालं committing wrong. At the same time we must see about the complainant, victim, aggrieved person. या 3 गोष्टी कायद्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. त्या का महत्त्वाच्या आहेत? कोणत्याही प्रकारच्या फौजदारी स्वरूपाच्या गैरकृत्यानं ज्या व्यक्तीशः शारीरिक किंवा त्याच्या मालमत्तेला इजा पोचते किंवा नुकसान होतं, त्या व्यक्तीला आपण जनरली विक्टिम ऑफ दी ऑफेन्स म्हणतो. की अशी व्यक्ती की ज्याला त्या गैरकृत्यामुळं इजा पोचलेली आहे, शारीरिक असेल किंवा प्रॉपर्टी मालमत्तेला त्याच्या इजा पोचलेली असेल, तर त्याला आपण विक्टिम ऑफ द केस म्हणतो. मग आता या विक्टिम्सला काय राईट्स आहेत का हो? प्रत्येक वेळी विक्टिमनं तक्रार करणं आवश्यक आहे का? कायद्यानं तक्रार करण्याचा राईट कोणाला आहे? कायद्यानं तक्रार विक्टिम की ज्याला त्या कृत्यामुळे इजा पोचलेली आहे त्याला तक्रार करण्याचा हक्क आहे. आता जर ज्याला इजा पोचली ती व्यक्तीच हयात नसेल, फॉर एक्झाम्पल वी से दॅट बिकॉज ऑफ दॅट ॲक्ट पर्सन डाईड ऑन द स्पॉट और सबसिक्वेंटली ही डाईड, इट मीन्स दॅट विक्टिम ऑफ द केस इज नॉट सर्वाइव्ड. then who would be the aggrieved person? Can anybody lodge the complaint? Can anybody give the information of that wrongful act to the police? आपल्या भारतामध्ये लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्यावरती आहे. कुठल्याही फौजदारी स्वरूपाचं कृत्य की ज्याच्यामुळं कोणाची शारीरिक इजा पोचली किंवा ज्याचा मृत्यू झाला असेल किंवा कोणाच्या मालमत्तेला इजा पोचली असेल, तर अशा कुठल्याही फौजदारी स्वरूपाच्या कृत्याबाबत दखल घेण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे. मग आता या ठिकाणी आपण राईट ऑफ कंप्लेनंट और विक्टिम और ॲग्रीव्ड पर्सन या 3 अनुषंगाने या गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे की ज्याच्यावरती ज्याला इजा पोचलेली आहे, ज्याला त्याची झळ पोचलेली आहे, ती व्यक्ती म्हणजे विक्टिम.
ती व्यक्ती जर हयात नसेल तर somebody can also lodge the complaint. मग आता ही कंप्लेंट जी द्यायची, ती कंप्लेंट देण्यासाठी कायद्यात काय तरतुदी आहेत का? आणि ज्या काही फौजदारी स्वरूपाच्या गुन्हे जे आहेत की आता आपण आतापर्यंत जे पाहिले की क्रिमिनल रॉंग, बट दॅट रॉंग्स आर नॉट पनिशेबल इन द आईज ऑफ लॉ. आता आपल्याला असे रॉंग पाहिजे की दॅट रॉंग्स आर क्रिमिनल ॲज वेल ॲज पनिशेबल इन द आईज ऑफ लॉ. याच्यामध्येही वर्गीकरण करावं लागतं की दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे असं कायद्यानं फौजदारी आपण काय म्हणतो फौजदारी आचारसंहिता क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये या गुन्ह्याचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. दखलपात्र गुन्हे, अदखलपात्र गुन्हे. आता अदखलपात्र गुन्ह्याबाबत आपण सुरुवातीला पाहूया. अदखलपात्र गुन्हा जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा त्या अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार तुम्ही पोलिसात द्यायला जाता. बऱ्याचदा आपण हा अनुभव घेतो की सर्वसामान्य व्यक्तीला या गोष्टीचं नॉलेज नसतं. त्यानं गुन्हा केलाय, त्याला शिक्षा झाली पाहिजे, पोलिसांनी त्वरित त्याला अटक केली पाहिजे, पण पोलीस असं काहीही करत नसतात. आणि तेव्हा सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, अरे आपल्यावरती त्या व्यक्तीनं अन्याय केलाय, आपण पोलिसात जाऊन तक्रार केली, पोलीस दखल घेत नाही, त्याला अटक करत नाही, राजरोस तो फिरतोय. याला कारण काय? कारण तो गुन्हा जर अदखलपात्र स्वरूपाचा असेल, जरी तुम्ही तक्रार केली तर जास्तीत जास्त पोलीस काय करतात? पोलीस त्याला बोलवून घेतील, समज देतील, सोडून देतील. मग या ठिकाणी अशा अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात तुम्हाला काय करता येतं? अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात तुम्ही पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी तुमची तक्रार NC रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आग्रह केला पाहिजे. पोलिसांनी तुम्हाला जागरूक करणं आवश्यक आहे, तुम्हाला या गोष्टीची कल्पना देणं आवश्यक आहे की तुमची तक्रार आम्ही नोंदवून घेतलेली आहे, परंतु ही तक्रार अदखलपात्र स्वरूपाची आहे. तुम्हाला या उपरी जर तुमचं समाधान झालेलं नसेल, आम्ही बोलवून त्यांना समज देऊ, पुन्हा असं कृत्य करू नको इथपर्यंत आम्हाला सांगण्याचे कायद्यानं अधिकार आहे. परंतु या उपरी तुमचं समाधान होत नसेल किंवा झालेलं नसेल तर तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन खाजगी फिर्याद दाखल करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी NC रजिस्टरमध्ये तुम्ही दिलेली तक्रार पोलिसांनी नोंदवून घेणं आवश्यक आहे, त्याची पोच तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला येणारा अनुभव हा असा असेलच असा नाही. मग पोलीस स्टेशनमध्ये 2 प्रकारचे रजिस्टर असतात. 2 प्रकारचे रजिस्टर पोलिसांना मेंटेन करणं कायद्यानं आवश्यक आहे. कोणते 2 प्रकारचे रजिस्टर असतात पोलीस स्टेशनमध्ये? NC रजिस्टर आणि FIR. आता NC आणि FIR या 2 गोष्टीमध्ये काय फरक आहे का हो? का दोन्ही एकच आहेत? त्या दोन्हीमध्ये फरक आहे. NC रजिस्टरमध्ये कोणत्या गुन्ह्याची नोंद पोलिसांनी करायला हवी? की जे गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे नाहीत. की अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय? की ज्यामध्ये पोलिसांना त्या गुन्ह्याची दखल घेता येत नाही. दखल घेता येत नाही म्हणजे पोलीस विना वॉरंट त्या गुन्ह्यासंदर्भात आरोपीला अटक करू शकत नाही, त्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस तपास करू शकत नाहीत. कायद्यानं त्याला मर्यादा घातलेल्या आहेत की अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपीला अटक करता येणार नाही किंवा त्याला त्या गुन्ह्याचा तपासही करता येणार नाही. फक्त त्या अनुषंगानं NC रजिस्टरमध्ये NC नोंदवून घेत आहे. मग आता NC नोंदवून घेतली, पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं जर यावर समाधान झालं नसेल तर तुम्हाला कोर्टामध्ये फिर्याद देता येईल. आता ती फिर्याद कोणत्या कलमाखाली देता येते हो? फौजदारी आचारसंहितेच्या कलम 190 मध्ये
मॅजिस्ट्रेटनं फौजदारी गुन्ह्याची दखल कशा प्रकारे घ्यावी याबाबत सांगितलेलं आहे. सेक्शन 190 सब क्लॉज 1A, B and C. तर या तीन प्रकारामध्ये याचं वर्गीकरण आहे की ऑन कंप्लेंट मॅजिस्ट्रेट कॅन टेक कॉग्निजन्स ऑफ ऑफेन्स बाय ऑन कंप्लेंट. सेकंड, मॅजिस्ट्रेट कॅन टेक कॉग्निजन्स ऑफ द ऑफेन्स बाय ऑन police report. And third one, magistrate can take cognizance of the offense from the report of any other person or so modo. की मॅजिस्ट्रेटच्या समोर जर एखादी असा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडला गेला तर मॅजिस्ट्रेटला स्वतःही त्याचा कॉग्निजन्स घेता येतो किंवा इन absence of police report or in absence of complaint, if any third person giving such a report. की अशा प्रकारच्या कुठल्या केसेस घडतात हो. फूड अडल्ट्रेशनच्या केसेस माहिती आहेत का तुम्हाला? की या फूड अडल्ट्रेशनच्या केसेस ज्या असतात त्याच्यामध्ये तक्रार देणारी व्यक्ती ही कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. MACBच्या अनुषंगाने ज्या काही तक्रारी असतात ते MACBचे अधिकारी किंवा कर्मचारी तक्रार करतात. त्यामध्ये विक्टीम ही एक थर्ड एजन्सी असते, थर्ड पर्सन असतो. Despite that, on the complaint of that third person, magistrate take cognizance of that offense. म्हणजे अशा प्रकारे तीन प्रकारे मॅजिस्ट्रेटला कॉग्निजन्स कुठल्याही गुन्ह्याचा घेता येतो. अँड फॉर दॅट पर्पज की कंप्लेनंट किंवा विक्टीम याला या अनुषंगानं त्याचा पाठपुरावा करता येतो की तुम्हाला अंतिम निर्णय हवा असेल की ज्यानं तुमच्यावर अन्याय केलेला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याच्या विरुद्ध कारवाई होणं आवश्यक आहे, तर तुम्हाला यातून जाणं आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक असते. आता हा भाग झाला अबाउट अदखलपात्र गुन्हे किंवा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस. दखलपात्र गुन्ह्याबाबत काय परिस्थिती आहे? दखलपात्र गुन्ह्याबाबत मात्र वेगळी परिस्थिती आहे. कुठल्याही ठिकाणी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा जर घडला आणि त्या अनुषंगानं पोलिसांमध्ये तक्रार आली तर पोलिसांनी त्वरित त्या तक्रारीची नोंद FIR रजिस्टरमध्ये करणं आवश्यक आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा एक भाग आहे आणि FIR रजिस्टर हा एक भाग आहे. आता फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे काय आणि FIR रजिस्टर म्हणजे काय? FIR रजिस्टरमध्ये येणारे कुठल्याही कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भातली खात्रीशीर माहिती. तर खात्रीशीर माहिती म्हणजे तुम्हाला पोलिसांनी त्या माहितीच्या अनुषंगानं तपास केल्यानंतर माझी खात्री झाली की यामध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे आणि आता मला FIR रजिस्टर करणं आवश्यक आहे असा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ काय आहे की या संदर्भात एक लेटेस्ट 2013चं सुप्रीम कोर्टाचं फुल बेंच जजमेंट आहे. ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. यामध्ये काय सांगितलेलं आहे? 154 फौजदारी आचारसंहितेच्या कलम 154 1, 2, 3 असे 3 सब क्लॉजेस आहे की फौजदारी आचारसंहितेच्या कलम 154 1 प्रमाणे कोणत्याही कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भात पोलिसांकडे माहिती रिसीव्ह झाल्याबरोबर जो कोणी व्यक्ती माहिती देईल, मे बी थर्ड पर्सन नॉट कन्सर्न विथ द ऑफेन्स. कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स police has power to take cognizance of such a commission of offense immediately without warrant. मग अशा परिस्थितीमध्ये there is a commission of cognizable offense and the information received to the police from any person, that is called first information. That is first information report. And in every police station such a register is there that we say FIR रजिस्टर. मग या FIR रजिस्टरमध्ये प्रथम त्या कन्सर्न पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली पाहिजे. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर त्या तक्रारीची एन्क्वायरी